मी खरं सांगू का, हे सहकुटुंब सहपरिवार कुठे बाहेर जायचे प्रसंग सहसा टाळतो. अहो, आमच्या तमाम प्रजेला घेऊन नुसता चाळी पुढला फुटपाथ ओलांडायचा म्हटलं तरी जीव मिठा कुटीला येतो. शंकर्या आणि शरीला ह्या फुटपाथावरून त्या फुटपाथावर नेऊन ठेवलं आणि बाकीच्यांना आणण्यासाठी ह्या फुटपाथावर आलो की मागून शंकर्या हजर. तिकडे शरीनी रडून हलकल्लोळ केलेला असतो. रस्त्यातली सगळी वाहनं ही आपल्याच अंगावरून गेली पाहिजेत अशा हट्टानी कार्टी सैरावैरा धावत असतात. आणि रस्त्यातून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक बाईकडे ती दिसेनाशी होईपर्यंत पाहत राहिलंच पाहिजे असा हिचा एक आग्रह असतो. बाकी बायका बायकांच्याकडे जितक्या निरखून पाहतात तितके पुण्यातले पेन्शनर देखील नाही हो पाहत. बरं, नुसतं पाहणं नाही, वर पुन्हा कॉमेंट्री. अहो काय पदर पाहिलात? आता मला सांगा, कुठला प्रामाणिक नवरा आपल्या सख्या बायकोला हो पाहिला पदर असं सांगेल? बरं, तसं सांगितलं तर लगेच शोभत नाही हो या वयात. उलट नाही बुवा, लक्ष नव्हतं माझं असं म्हटलं की वेंधळ्यासारखे कुठे पाहता देव जाणे. आता हे सगळं खिल्लार सांभाळीत कुठे जाणं नको असं होऊन जातं. कोलंबस भले आपलं जहाज घेऊन अमेरिकेला गेला असेल, पण त्याला म्हणावं आमचा हा कुटुंब कबिला घेऊन एकदा तू लोकलमधून चर्नी रोडपासून डोंबिवलीपर्यंत जाऊन दाखव बस. त्यातून चाळ ही एक अशी गोष्ट आहे की तिथे क्षुल्लक गोष्टींची घटना होते. आम्ही फुकट पासावर जाणार याची जाहिरात मूळ नाटकाच्या जाहिरातीपेक्षा जास्त झाली. जो तो आपलं काय नाटकाला जाणार म्हणे असं विचारायला लागला. जणू काय आम्ही बायका मुलासकट नाटक कंपनीत पळूनच जाणार होतो. मला खरं तर नाटक सिनेमा ह्याची अजिबात आवड नाही आहे. म्हणजे नाटका सिनेमाला माझा विरोध नाही आहे, तसा माझा कशालाच विरोध नाही आहे. पण त्या सिनेमाला जाऊन ज्याची आणि आपली ओळखसुद्धा नाही अशा कुठल्या तरी अमुक कुमाराचं तमुक कुमारीबरोबर लग्न झालं काय न झालं काय मला अजिबात त्याचं सोय सुतक नाही आहे. अहो, त्या लग्नापूर्वी नायिकेच्या मागे उगीच बागेतून धावणारा नायक, तुम्ही म्हणजे इकडे धाव तिकडे धाव, मला सारखं तो धावायला लाग आणि म्हणून की सारखं ओरडासाठी अरे शिंच्या एका जागी बस आणि काय म्हणायचं ते म्हण, धावतोयस कशाला? आणि असा तो धावायला लागला की माझ्या पोटात एकच प्रश्न असतो, बाबा रे आता बरा गाणी बिणी म्हणत धावतोयस, उद्या लग्न झाल्यावर हिंगाची डबी, कडीलिंबाचा पाला, स्टोची पिन, स्पिरिटचं लायसन्स, दुधाचं कार्ड याच्या मागे धावताना कुठली रे गाणी काढणार आहेस? त्यातून ते सिनेमावाल्यांचे मोठे मोठे बंगले, त्यातले दिवाणखाने, त्या लांबलचक मोटारी वगैरे सगळं ऐश्वर पाहिलं की मलाच लाज वाटायला लागते. अहो, आपल्या पैशांनी दुसऱ्याची श्रीमंती पाहायचा धंदा सांगितलाय कोणी? त्यातून त्या नट्या डोळ्याच्या पापण्या वगैरे पिटपिट 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 करीत काहीतरी हमारी जिंदगी में मोहब्बत का परेशान वगैरे काहीतरी बोलायला लागला की गुदमरूनच जातो. ही मात्र सू 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 करून सिनेमा बघताना रडत असते. मला तर ते लोक हिंदीत काय बोलतात ते मुळीच कळत नाही. इतके दिवस चष्मे बद्दूर म्हणजे चष्मा लावलेला राव बहादूर अशी माझी समजूत होती. आमचा शंकर्या म्हणत असतो चष्मे बद्दूर वगैरे का ते. आमच्या हिला सिनेमाची फार आवड, तर आमच्या वडिलांना नाटकाचा फार शौक होता. म्हणजे लहानपणी मला आमचे बाबा नाटकांना घेऊन जात असत. संगीत नाटक म्हटलं की माझ्या पोटात गोळा. कृष्ण, रुक्मिणी, अर्जुन, सुभद्रा, भीम ही सगळी मंडळी करून गायला लागली की मला एक तर धडकी तरी भरायची किंवा गाढ झोप तरी लागायची. मग बाबा मला कोपर खळा मारून जागे कराय, पेमट्या उठ उठ, ती चंद्रिका सुरू झाली बघ, चंद्रिका सुरू झाली बघ. आणि ती चंद्रिका जी पुनवेला सुरू व्हायची ती औशेपर्यंत चंद्रिका सुरू. हे चंद्रिका, हे चंद्रिका, चंद्रिका टाळ्या पडेपर्यंत हा ते गिरणी फिरवत बसलेला असायचं तिथे चंद्रिका. बरं, एवढ्याने भागलं नाही. घरी आल्यावर बाबा खुशीत आले की स्वतःच्या डोक्यावर तेल थापत ती नाटकातली गाणी आपण स्वतः म्हणायचे. पण एक होता, स्वकुल तारक सुता असो की नाथा माझा असो, बाबांची चाल एकच, सुख करता दुःख हरता, एकच आहे. स्वकुल तारक सुता सुवरा वरुणी वाढवी वंशवनिता स्वकुल तार, असं चालायचं त्यांचं. एकदा मला एका नाटकाला घेऊन गेलं, सौभद्र नाटक होतं. तेव्हा मात्र स्टेजवरच्या नटाच्या गाण्याला ते वैतागले होते. त्या नाटकात काय जो येतो तो गातो. अहो, त्या सौभद्र नाटकात एक मांजर स्टेजवरून गेलं, ते देखील जाता जाता मे करून गेलं. पण त्या दिवशीच्या सौभद्रातल्या नारदाचं आणि आमच्या बाबांचं काय वैर होतं कोण जाणे. तो दिसल्या क्षणापासून बाबा शिंचा हा नारेत की काय, अरे 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 भोसडी हो रे, त्या असं म्हणाले. तिकडे ह्या नारदाने सुरुवात केली, लग्नाला जातो मी. काय विचारू का, लग्नाला जातो मी, लग्नाला जातो मी, लग्नाला तो काय पुढे सरकेच ना काय, लग्नाला जातो. शेवटी चिडून पिठातून बाबा ओरडले, अरे कितीदा तेच तेच सांगशील, तिकडे त्या सुभद्रेचे लग्न होऊन 30 पोर देखील झाले असेल.
त्या दिवशी नारदाच्या गाण्याला टाळी घेतली ती आमच्या बाबाने. एकदा मला म्हणाले होते, भेमट्या, अरे मी सुद्धा राजापूरकर नाटक कंपनीतच जाणार होतो ऐतिहासिक नाटकात, काय समजलास? आणि माझ्या डोळ्यापुढे बाबा संभाजी राजाच्या पार्टात उभेच राहिले. म्हणजे बेवंशातले, सृष्टीची उलटा पालत नाही ना झाली, मुंग्यान मेरू परत नाही ना गेळलं नीत, वडवाना समुद्र नाही जाळलं नीत, मग रांडीचे आम्हीच रे असे कसे काम दरिद्री. असं आमच्या बाबांनी म्हटल्यानंतर औरंगजेबाने स्वतःचे डोळे उपटून यांच्या हातात दिले असते आणि आपण पदयात्रा करीत मक्केला गेला असता. तात्पर्य काय, सिनेमा नाटक कसली आवड नसलेल्या माझ्यासारख्या माणसाला ह्या नानू सरंजामाने निष्कारण त्रासात टाकलेलं होतं. नकटीच्या लग्नाला येणार नाहीत इतकी विघ्न ह्या नानूच्या नाटकाला जाताना आली. मुख्य विघ्न म्हणजे आमचे चिरंजीव शंकर. त्यांची नवी शिवलेली हाफ पॅन्ट खुर्चीचा खिळा लागून फाटू नये तिथे फाटली. दुसरी होती ती ओली. तिसरी दांडीवर. शाळेत जाताना घालायची हाफ पॅन्ट ही जी होती ती फक्त शाळेत जातानाच घालायच्या लायकीची होती. म्हणजे मळखाऊ कापड किती मळ खाऊ शकतं याची ती हाफ पॅन्ट हे एक आदर्श उदाहरण होतं. मग ही शेजारी शंकरासाठी विजार शोधायला निघाली. विजार घेऊन आली. तिकडे शरयूबाईंनी फ्रॉकवर चहा सांडला होता. मग तिला धपाटे झाले, तिचं भोकाण पसरणं झालं. सगळी तयारी होऊन बाहेर पडणार इतक्यात चिरंजीव उल्हास यांनी शर्ट वर केला. त्याच्या दीर्घ आणि लघु शंकेचा उल्हास प्रकट झाला. तेवढ्यात वृंदानी मी खुर्चीवर काढून ठेवलेली बटणं गॅलरीतून खाली फेकली. त्यांची शोधाशोध झाली. नूतन ह्या आमच्या शेंडेफळाचं अंग तापल्यासारखं झालं होतं. तिचा बेंडबाजा चालूच होता. ह्या सगळ्या संकटातून उंबरठा ओलांडायला 3 वाजले आणि नाटक चुकेल म्हणून टॅक्सी करायला लागली. थिएटरात पोहोचलो त्यावेळेला नाटक सुरू झालेलं नव्हतं. लोकांचे घोळके आपले बाहेर असे उभे होते. इतक्यात घंटा वाजली. आम्ही आत गेलो. आतल्या अंधारामुळे काय कोण नाही, मुलं जरा बऱ्यापैकी वागत होती. पण त्यांनी हा आनंद फार वेळ टिकू दिला नाही, कारण प्रत्येकाला दुसरं भावंड बसलेली खुर्ची बसायला हवी होती. शेवटी 2 टोकाच्या 2 खुर्च्यावरती आम्ही बसलो आणि मध्ये मुलं, अशी व्यवस्था करून मी पडदा वर जायची वाट बघायला लागलो. तेवढाच शंकरांनी पहिला बॉल टाकला. फादर, पडदा केव्हा वर जाणार? हे जाईल रे आता, चूप. वर म्हणजे आकाशापर्यंत शरीर. पण पडदा वर का जातो फादर? अरे नाही तर नाटक कसं दिसणार? मग खाली काय नाही पाडत? आता खालीच पाडला की. तसं नाही, दांडीवरून धोतर पडतं तसा. तुम्ही गप बसा भाऊ, सांगा ना. मारी ना. तेवढ्यात संपूर्ण अंधार झाला. रात्र कशाला केली हो बाबा? मग घरी गेल्यावर सांगा ना तुम्हाला. घरी केव्हा जायचं? अरे काळोखात, पण काळोखात नाटक कसं दिसणार? अरे सिनेमा नाही का दिसत? पण हा सिनेमा कुठे आहे? पुढल्या रांकेतली माणसं मागे पाहायला लागली. मला जरा ओशाळल्यासारखं व्हायला लागलं होतं. इतक्यात काळोखातून उंच केंद्र्या आवाजात एक गाणं ऐकू यायला लागलं आणि शंकर्या म्हणाला, कोण रडतंय हो फादर? पुढल्या रांकेत लहानसा हशा पिकला. पडदा वर गेला. भल्या मोठ्या दिवाणखान्यात कोणीतरी म्हातारा चहा पित होता. त्या टोकापासून हिचं सुरू झालं. अहो अहो काय? अहो मी आपल्या खिडक्यांना पडदे म्हणत होते ना, ते तसल्या रंगाचे. हिनी खालच्या आवाजात म्हणून मला जे सांगितलं ते त्या स्टेजवरच्या म्हाताऱ्याने सुद्धा ऐकलेलं असेल. म्हातारा चहा प्यायला लागल्याबरोबर शंकरांनी सुरुवात केली, फादर मला ताण लागली. मला सुद्धा. चूप. अरे नाटक बघ. नाटक कुठे? तो तर बुवाजी नुसता चहा पितोय. मी निमूटपणाने सगळ्यांना घेऊन बाहेर गेलो. त्यांची तहान भागवली. शंकराला रासबेरीची तहान लागली होती, शरीला ऑरेंजची. 3-4 रुपयाची तहान भागवल्यानंतर त्यांना भुका लागल्या. मग चॉकलेटपासून बटाटवड्यापर्यंत त्यांच्या भुका भागवल्या. हे सगळं होईपर्यंत शंकरांनी हाफ पॅन्टीतून शर्ट बाहेर काढायला सुरुवात केली. मला पुढली चिन्ह दिसायला लागली. मी सगळ्यांच्या हातात एक एक लॉलीपॉप देऊन हिला बोरवायला अंधारात शिरलो. आता त्या अंधारात तिला शोधून काढणं हे भयंकर अवघड हो. पण तेवढ्यात आमच्या नूतनचं ट्या ऐकू आलं आणि काळोखात शब्दवेध घेणाऱ्या दशरथ राजासारखी मी हिला बरोबर ती खुर्ची शोधून तिला बाहेर काढली. थिएटरातल्या लोकांनी शूक शू करायला सुरुवात केली होती. मी तिला घेऊन बाहेर आलो तर इथे पोरांनी रणकंदन सुरू केलं होतं. ही फौज घेऊन आत परत जायचं काही मला धैर्य होईना. मी हिला म्हटलं, अहो चला चला आता पुष्कळ झालं नाटक, चल. अहो छान आहे, ती बायको आहे ना, ती आता नवऱ्याला सोडून जायला निघाली आहे. तुम्ही बसा ना हिला खेळवत. बाबांच्याकडे जायचं ना बेबल्या म्हणून माझ्या हातात त्या नूतनचं गाठोडं देऊ. ही जी नवऱ्याला सोडून जाणारी बाई आहे तिला पाहिला मला सोडून त्या काळोखात शिरली देखील. आतून लोकांच्या टाळ्या हशे वगैरे ऐकू येत होतं आणि मी आळीपाळीनी पोरांच्या चड्ड्यांच्या नाड्या बांधत होतो आणि सोडत होतो, बांधत होतो सोड. काही विचारू नका.
ही असली सगळी विसंवादी पात्र घेऊन मी आपला संसाराचा गाडा ओढतोय. कधी कधी अगदी वीट येतो. पण घरी आल्यावर शंकर आपला हाय दिल तोड लिया वगैरे असलं काहीतरी हावभाव करून म्हणतो, बरं वाटतं. एखाद्या वेळी फार म्हणजे फारच वैताग येतो. संसार असार आहे वगैरे वाटायला लागतं. त्यामुळे हापिसातून घरी न येता कुठेतरी पळून जावं असं वाटायला लागतं. आणि त्याच दिवशी नेमकं यांनी कांद्याचं थालीपीठ केलेलं असतं. आमचं वैराग्य वगैरे खलास. आणि पुन्हा एकदा आमचा संसार एके संसार असा सुरू होतो. आता संसारातल्या तापत्रयांना म्हणजे काही अंत नसतो. आता हेच पाहणं, एका रविवारी दुपारी रणरणत्या उन्हामध्ये तास दीड तास आम्ही पार्ल्यातल्या खणून काढलेल्या रस्त्यातून ही आणि बाकीची प्रजा घेऊन असं चाललेलं होतं. आणि ते काही पार्ल्याच्या मावशीचं बिऱ्हाड काही केल्या सापडत नव्हतं. इथंच कुठेतरी होती ती गल्ली. 40व्या खेपेला हिने हे वाक्य म्हटलं. अगं आता इथेच होती गल्ली तर गेली कुठे ती? मी देखील वैतागलो होतो. हिचं नेहमीच आहे, कधी पत्ते म्हणून नीट घ्यायचे नाहीत. आपली पार्ल्याची मावशी म्हणजे जणू काय सगळ्या जगाला कुठे राहते ते ठाऊक आहे अशा थाटात निघाली होती. अगं रस्त्याचं तरी नाव आठवतं का तुला? महात्मा गांधी की नेहरू की काहीतरी असला रोड म्हणतात. आता महात्मा गांधी की नेहरू की काहीतरी रोड ह्या वाक्याला पत्ता शोधाच्या हिशोबात काय अर्थ आहे का मला सगळा? पण असली निरर्थक वाक्य हीच बोलू जाणे. त्या अनोळखी गावात आमची मिरवणूक चालली होती. तेवढ्याच शंकरा ओरडला, बाबा ताण. मी लगेच ओळखलं की शंकराला कुठेतरी हॉटेल दिसलं. आमच्या शंकराला पाण्यात अखंड बुडवून जरी बाहेर फिरायला काढला तरी हॉटेल दिसलं की त्याला तहान लागते. अहो इथूनच पुढे गेल्यावर ना एक गल्ली लागते. पिंपळाच्या पाराची खूण नीट लक्षात आहे माझ्या. असं म्हणत ती, तिच्या आसपास आपल्या पायावर चालू शकणारी थोडी प्रजा, एक तिच्या आणि एक माझ्या अंगावर असं वागवीत आम्ही हिच्या त्या पार्ल्याच्या मावशीचं घर शोधत होतो. शंकर्या तर त्या रस्त्यावर पाचोळ्यासारखा सैरावैरा धावत होता. शेवटी मी चिडून त्याला एक धपाटा घातला आणि त्यांनी श्रद्धानंद रोड नावाच्या पाठीखाली भर रस्त्यात बैठा सत्याग्रह सुरू केला. वाटाघाटींना बराच वेळ यश येईना. शेवटी त्याच्या आणि आमच्या सुदैवानी बर्फाचे रंगीत गोळे विकणारी एक गाडी आली. ते गोळे एकदा त्याच्या सकट सगळ्यांच्या हाती दिल्यावर पुन्हा एकदा मावशीचा शोध सुरू झाला. मी हिला सारखा सांगत होतो की कुणाला तरी विचारूया, पण काही लोकांना पत्ता विचारण्यात एवढा कमीपणा का वाटतो हे मला कळलेलं नाही अजूनपर्यंत. शेकडो माणसं आमच्याकडे कुतूहलानी, चेष्टेनी, सहानुभूतीने, थोडक्यात म्हणजे एक माणूस दुसऱ्या माणसाकडे जितक्या प्रकारच्या दृष्टीने पाहू शकतो तितक्या दृष्टीने पाहत होते. मी एखाद्याला पत्ता विचारण्यासाठी जरा पुढे गेलो की अहो इथेच आहे उजव्या बाजूला असंही म्हणायचे. आणि ती उजवी बाजू काही येत नव्हती. बरं का, अहो इथेच कुठेसं आहे ते वळण. पिंपळाचा भला थोरला पार आहे. माझ्या नेमका लक्षात आहे. गेल्या वर्षी मावशीबरोबर मी चंपीच्या मंगळागौरीला नव्हते का आले? पुढलं मी काही ऐकू घेतलं नाही. अहो चंपीच्या मंगळागौरीचा इथे काय संबंध? पण बोललो असतो तर पार्ल्यातल्या लोकांना फुट्यात मंगळाबागेच्या भांडणाचा फारसं बघायला मिळालं असतं. वनवासी रामाच्या सीतेसारखा मी निमूटपणाने हिच्या मागून चाललेलो होतो. पण तो कुणेचा पिंपळ काही दिसायला तयार नव्हता. अगं तो पिंपळ तोडला असला तर? मी शंका काढली. पिंपळ कधी तोडतात वाटतं? काहीचे बाई आपलं बोलणं. आपल्या चाळीपुडला नाही का तोडला? अहो तो रस्ता मोठा करायला तोडला, गल्ल्या कशाला मोठ्या करतील? बाकी पार्लं बदललं हो पूर्वीपेक्षा. ह्या वाक्याने पराभवाचा सुतोवाच होऊ लागला असं मला वाटेपर्यंत खात्रीच झाली. कारण ही आपणहून म्हणाली, ते समोरून येतात ना त्यांना विचारा, मावशीच्या शेजारी राहतात त्यांच्यासारखेच दिसतात. खरं म्हणजे ते ग्रस्त मावशीच्या शेजारी बिजारी मुळीच राहत नव्हते. पण पत्ता विचारायचा म्हणून नाही, या तत्वाला मुरड घालायची होती ना, म्हणून काहीतरी सबब. मी पुन्हा त्या वादात न शिरता सरळ त्या ग्रस्तांना जाऊन नमस्कार केला. ग्रस्त म्हातारेसे होते. मी म्हटलं नमस्कार. अरे हो 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 नमस्कार. काय आज इकडे कोणीकडे? त्या ग्रस्तांनी 7व्या जन्माची ओळखण्यासारखी सुरुवात केली. मी कोण आहे हे त्यांना ठाऊक असायची काही गरज नव्हती. पण न जाणो असला ओळखीचा तर काय घ्या या धोरणाने त्यांनी काय आज इकडे कोणीकडे हा एक सामान्य प्रश्नाचा खडा टाकला. त्या म्हाताऱ्याच्या मेंदूतलं एक डिपार्टमेंट आठवणीच्या फायली तपासण्यात गुंतलं होतं हे मला लगेच लक्षात आलं. एकदा वाटे की सरळ त्याला सांगून टाका, आजोबा तुमचा आमचा काहीही परिचय नाही. उगीच देवळात घंटा वाजवताना धोत्राचा कासोटा सुटल्यावर होतो तसला चेहरा करू नका. पण इतकं स्पष्ट बोलायची वेळ निघून गेली होती. इतक्यात म्हातारबुवाने एक फालतू प्रश्न काय घरची मंडळी ठीक? माझ्या तोंडावर आलं होतं की घरचीच काय, पण माझ्याखेरीज जगातली सगळी मंडळी ठीक आहे. पण मी तेवढ्याच इष्ट प्रश्नाचा नंबर फिरवला. अहो इथे गणपुले कुठे राहतात ठाऊक आहे का तुम्हाला? इश गणपुलेने की त्यांचं आडनाव हिने तोंड घातलं. मावशीचं आडनाव गणपुले, मग मावशीकडेच निघालो ना आपण. मी नेहमीपेक्षा जरा चढा सूर लावून बोललो. परक्यांच्या देखत लावायचा एक आवाज मी नवरा म्हणून अजूनही राखून ठेवलेला आहे. अहो मावशीचं आडनाव गणपुले, पण त्यांची चंपी दिली ती गोडबोल्यांच्याकडे. चंपीच्या नवऱ्याचं नाव विचारा. तूच विचार.
मग ही पुढे सरसर, अहो लंबोदर गोडबोले कुठे राहतात ठाऊक आहे का हो? आपल्या शेजारीच राहतात ना. माझ्या शेजारी लंबोदर गणपुले, गणपुले नव्हे हो, गोडबोले असं म्हणलं, गोडबोले. लंबोदर काय, मला वाटतं माझी एक भाची राहते चित्तरंजन रोडवर, तिथे गोडबोले राहायचे हो. असलंच काहीतरी नाव होतं रस्त्याचं. हा संवाद चालू असताना शंकर एका गाढवाकडे निरखून पाहत होता. त्याला गिरगावात हे जनावर पाहायला मिळत नाही. शंकरा, तिथे काय करतोस? गाढव लाच मारील. शंकर फक्त अर्ध पाऊल मागे आला आणि पुन्हा गर्दभ निरीक्षणात दंग. पाहिल्यात मुलांच्यात कशी क्युरिओसिटी असते ती पाहिलीत? अहो आमच्या पार्ल्यात अजून जुन्या नव्याचं चांगलं मिश्रण आहे. जुनी संस्कृती नव्या संस्कृतीत मिसळली पाहिजे. काय आता गाढवाचा आणि जुन्या संस्कृतीचा काय संबंध? मला काही कळेना. मुलांची जिज्ञासा थांबवू नका. 40 वर्ष मी शिक्षकाचा व्यवसाय केलाय. अहो मुलं काय मजेदार प्रश्न विचारतात. वा, मला कळेना की गोडबोले कुठे राहतात ह्या माझ्या साध्या प्रश्नाचं उत्तर हा सांदीपणी का देत नाही. तेवढ्यात म्हाताऱ्याचा चेहरा पुन्हा फिरवला. आता हा तुमच्या गणपुल्यांचा पत्ता. अहो गणपुले नव्हे, गोडबोले हो. गणपुल्यांच्या घरात हिची मावशी दिली. असं असं कुठले हो गणपुले हे? म्हाताऱ्यांनी गाडी पुन्हा निराळ्याच रुळावर टाकली. अहो गणपुले म्हणजे की नाही आमच्या मावशीचे यजमान वडगावच्या म्युन्सिपाल्टीत होते. वडगाव म्हणजे पुणे जिल्ह्यातलं की नगर? आम्ही सहकुटुंब पार्ल्याच्या त्या डांबरी रस्त्यावर भर दुपारच्या उन्हात उभे होतो आणि हे गुरुजी महाराष्ट्राच्या भूगोलात शिरले होते. तेवढ्यात शंकर्या पुन्हा गाढवाच्या मागे गेला होता. शंकर्या, मी ओरडलो. माझ्या ओरडण्याने फक्त गाढव दचकलं. शंकरावर काही परिणाम नव्हता आणि वर मला विचार होता, बाबा गाढवाला शिंग का नसतात? आजोबांना विचार. आता दचकायची पाळी आजोबांच्यावर आली होती. पण त्यांनी लगेच केलं. हल्लीची पिढी बरीच चौकस आहे बरं का गणपुले. माझाच गणपुले. बरं सापडेल पत्ता. पार्ल्यात काय कुणी भेटतं ओळखीचे. निघून गेले. अहो मला वाटतं ती पुढली गल्ली हो तीच, असं म्हणून बायकोने आणखी एक वळण घेतलं. अगं हा मालवीय रोड आहे, असंच काहीतरी नाव होतं रस्त्यात. धन्य आहे. एकदा महात्मा गांधी की नेहरू म्हणालीस, मगाशी श्रद्धानंद रोड म्हणालीस, तो थेरडा चित्तरंजन रोड म्हणाला तेव्हा देखील असंच कायचं म्हणालीस. नीट पत्ते विचारून घे म्हटलं तर ते नाही, कुणीही सांगेल म्हणे. तुझी पार्ल्याची मावशी म्हणजे काय पार्ल्याची बिस्किट फॅक्टरी आहे? संतापून आणखी काही बोलणार होतो तेवढ्यात शंकरा किणकिणला, बाबा ते बघा काय. मी त्या दिशेला पाहिलं तर एक डुकरीण आपल्या डझनभर पिलांना घेऊन शॉपिंगला निघाल्याच्या आयटीत चाललेली होती. आमच्या गिरगावात हेही श्वापत बघायला मिळत नाही. अरे डुक्कर म्हणतात त्याला. डुक्कर हो डुक्कर. म्हणजे फादर तुम्ही मला कधी कधी डुक्कर म्हणतात ते आहे. शंकर आपल्या निरागसता का काय म्हणतात त्या गुणांनी काळजाला कधी हात घालीले सांगता येत नाही. हो तेच ते. चला पुढे. पण मावशीचं घर केव्हा येणार? तुझ्या आईला विचार. आता हिचाही धीर सुटला होता. तेवढ्याच समोरून एक सायकलवाला आला. मी शुकशुकून त्याला थांबवलं आणि विचारलं, का हो लंबोदर गोडबोले कुठे राहतात ठाऊक आहे का हो? ते आम्हाला कशाला विचारते, ते कोणत्या तरी घाटीला विचारून घे नाही, असं म्हणून तो सायकल निघून गेली. बाबा घाटी म्हणजे काय हो? शंकराच्या प्रश्नाला. म्हणजे तुझा बाप, म्हणजे तुम्ही घाटी? शंकरा थंडपणाने म्हणाला. शंकरा निमूटपणाने चाल बघू. या पलीकडे त्याला मी काहीही सांगू शकत नव्हतो. आता खांद्यावरचं झोपलं होतं त्यामुळे ते ओझं वाढत होतं आणि मावशीचं घर काही केला येत नव्हतं. इतक्याची म्हणाली, अगं बाई त्या बायका येत आहेत, चेहरे ओळखीचे वाटत आहेत. आता जे चेहरे दिसतील ते हिला ओळखीचे वाटायला लागले. ते कुणाचा पत्ता का हवा आहे? त्यातलीच एक पोक्ती पुरवती पुढे येऊन म्हणाले, हो गडबोल्यांचा. कुठले हो गडबोले? लंबोदर गोडबोले. लंबोदर गोडबोले नाव ऐकल्यासारखं वाटतंय. पत्ता इथला दिला होता ना? हो इथला म्हणजे इथेच कुठेतरी राहतात ते. मी गेल्या साली आले होते ना माझ्या मावस बहिणीच्या मंगळागौरीला. तेवढ्यात एक बाई त्यातली नाटकातली काही पात्र संवाद म्हणत म्हणत आतून चालत अशी येतात तशी त्या गोळक्यातून बोलत पुढे, अगं बाई मगापासून पाहते, चेहरा ओळखीचा वाटतोय, आवाज ओळखीचा वाटतोय. हे तिचं चालू असताना ही एकदम ओरडली, अगं बाई कोण तायडी का ग? असं ओरडली. हिला कोणीतरी माहेरची तायडी भेटली होती आणि मग भरत भेटीसारखा एक प्रसंग तिथे घडला. डोक्यावरच्या उन्हाची पर्वा न करता सारा स्त्री समूह फालतू चर्चेमध्ये गुंतला. मी आपला दूर उभा राहून मानेनी हातानी जशा जमतील तशा खुणा करून हिला आवरा वगैरे सुचवत होतो. 15-20 मिनटं तशीच गेली आणि ही मोठ्या आत्मविश्वासाने पावलं टाकीत यायला लागली. सापडलं हो, चला. कोलंबसाच्या जहाजावर किनाऱ्यावरचे पक्षी बसल्यावर जो उत्साह निर्माण झाला ना, तसं काहीतरी आमच्या ह्याच्यामध्ये झालं. कुठे आहे? इथंच आहे. म्हणजे मद्राशी रामाच्या देवळा शेजारी. मद्राशी राम? मी वनवासी राम ऐकलेला होता, पण मद्रासी राम हे कांड नवीन होतं.
अगं पण मद्रासी रामाचं देऊळ ठाऊक आहे का तुला? ईश्या हो, ते प्रसिद्ध आहे बाबा. मद्रासी राम बघायला जाऊया शंकर. हे बघ, त्या मावशीचं घर शोधायचा वनवास संपू दे, मग मद्रासी राम, पंजाबी मारुती, बंगाली सीता, काय म्हणशील ते दाखवून तुला. हा, त्यानंतर काही वेळ मद्रासी राम माझा सांगा कुणी पाहिला हे विचारण्यामध्ये गेला. लोक तरी काय एक एक पत्ता सांगतात. एक बुशकोटवाला म्हणाला, असं करा, असे सरळ जा, मग डावीकडे एक गल्ली लागेल बरं का, ती सोडा, मग उजव्या बाजूला वळा, तिथे तुम्हाला पार्लेश्वराचं देऊळ नाही तर पारध्यांचा बंगला विचारा, तिथून सरळ जा, मग सोनारी रोडवरून बटन फॅक्टरीच्या बाजूने उजव्या हाताला सुभाष रोड लागतो, तिथे कोणालाही विचारा मद्रासी राम मिळेल. आम्ही निघालो. विरुद्ध दिशेला फरलांगवर तोडवल्यावर कळलं की आम्ही मद्रासी रामाची दिशा सोडून चिमण्या रामापुढे जाऊन उभे राहिलो. तिथे कोणीतरी सांगितलं, अहो साहेब, मद्रासी राम कोणाला कळणार नाही, त्याला कवडी बुवाचा राम म्हणतात. पण हा लौकिक देखील फरलांगा पलीकडे नव्हता, कारण समोरच्याच वळणावर एक पानाचं दुकान लागलं, पानाची गादी म्हणतात ते. तिथे विचारलं, का हो, इथे कवडी बुवाच्या रामाचं देऊळ कुठं हो? कवडे बुवा? काय ऐकण्यात नाही बा, कवडे बुवा. कवडे बुवा ठाव काय गे रे तुला गणपत? समोरच्या बाकड्यावर बसलेल्या एका माणसाला पानवाल्याने विचारलं. तोंडातल्या तंबाखूची पिचकारी फक्त बाकड्याखाली गेली. नाही बा. अरे हां हां हां, अरे तो कवडे बुवा म्हणजे रामाच्या देवळातला. हो 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 साहेब, मद्रेशाचा राम विचारा, मग कोण बी सांगाल तुम्हाला. हां, तुम्ही असा करा, हे इथून असे सिद्धे जा शालेपर्यंत. काय? शालेपर्यंत जा, मग काय लागेल? शाला. वा, शाळा लागेल. काय? मग तिथे विचारा की आपला तो मद्रेशी कायसासा खैलीकडे आहे असा विचारा, नाही तर मग सुरूची वाडी विचारा. सुरूची वाडी, होकाराची आवाज नुसता कळा असं करा. सुरूच्या वाडीत आहे काय देऊळ? हो, सुरूची वाडी लय मोहर राहिली, पण शाला आली काय? मग विचारा सुरूची वाडी. सुरूची वाडी पब्लिकला ठाव काय? काय बाबा, गोळ्या. पानवाल्याच्या दुकानातल्या 100 बाटल्यातून शंकराला नेमकी गोळ्याची बाटली दिसलेली होती. चला चला, आपल्याला सुरूची वाडी बघायची ना, चला चला. पुढे आमचा कळप निघाला. शेवटी एकदाचा तो मद्रासी राम सापडला, त्याच्या उजव्या हाताची गल्ली सापडली, आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे तो पिंपळाचा पार सापडला. आणि 2-2.5 तासाच्या पायपिटीनंतर हिच्या त्या पार्ल्याच्या मावशीच्या बिराडाचं बंद दार आणि त्याच्यावर तो लठ्ठ कुलूपही सापडलं. तेवढ्याच शेजारच्या बिराडातून एक म्हातारी आली आणि म्हणाली, गडबोल्यांच्या घरी का आला होता? हो. अहो, ती सगळीजणं मगाशीच बाहेर गेली आहेत, या. मग त्या माऊलीने आम्हाला आपल्या घरात नेलं. या खेपेला शंकराला तहान लागल्याचं मलाही बरं वाटलं. म्हातारीने सगळ्यांना पाणी पाजलं, मुलांना खाऊ दिला आणि सांगायला लागली, अहो, त्यांची गिरगावात कोणी भाची आहे, तिला भेटायला गेली आहेत सगळेजण. हे ऐकून हिने कान टवकारले, आणि ती भाची म्हणजे आपणच, ही दात धूर्तपणाने लावू दिली नाही. म्हातारी सांगत होती, मावशीबाई नेहमी सांगतात हो या भाचीबद्दल, संसाराला मोठी हुशार आहे म्हणे, नवरा मात्र अगदीच बैलोबा आहे म्हणतात. इकडची काडी तिकडे करता येत नाही म्हणे. पुढलं बोलणं मी ऐकलं नाही. माझं आणि देवदेवतांचं कधी फारसं जमलंच नाही. त्यातून आमचे वडील देखील पूजेबिजेच्या भानगडीतले नव्हते. उलट लाडात आले की सांगायचे, बेमट्या, अरे गरगरीत वाटोळा रुपया हाच खरा देव हो. तीचभर पत्र देखील 2 दिडक्यांच्या स्टांपांचा खुराक घातल्याशिवाय जागचे हलत नाही. काय समजलास? नाटपेड माणसास देव देखील पुढे ढकलू शकत नाही. तस्मात रामकृपेपेक्षा दामकृपा मोठी कसे. पण आमच्या बेन्सन जॉन्सन कंपनीत मात्र प्रत्येकाचा एक एक देव होता. टिटवाळ्याच्या गणपतीपासून ते वडाळ्याच्या गोण्या मारुतीपर्यंत अनेक दैवतांचे आमच्या कंपनीमध्ये निस्सीम उपासक होते. पण या सगळ्यात कायकिणी गोपाळराव हे अग्रगण्य. शिवानंद, नित्यानंद, स्वानंद, परमानंद असे अनेक आनंद झाले. मग कुठल्या कुठल्या मठांचे स्वामी झाले. त्यानंतर राममूर्तीपासून ते झेड कृष्णमूर्तीपर्यंतचे मूर्ती झाले. लहान मोठे बाबा झाले, माताजी झाल्या, ठमादेवी, उमादेवी त्या कोण कोण झाल्या. एवढं सगळं होऊन शेवटी माउंट मेरी आणि हाजी मलंग तेही आहेत. कायकिणी गोपाळरावांना केवळ आध्यात्मिक भूक नाही आहे, त्यांना आध्यात्मिक खाई सुटलेली आहे. सध्या जुहूला त्यांनी एक नवे गुरुदेव शोधून काढले होते. वास्तविक मी या कायकिणी गोपाळरावच्या बरोबर त्याच्या गुरुदेवांच्याकडे गेलोही नसतो. पण अलीकडेच मला 1-2दा जरा चक्कर आल्यासारखं झालं. आमच्या हाफिजचा डॉक्टर म्हणाला, हाय ब्लड प्रेशर.
पण लगेच आमचे कुशाभाऊ गोळवणे म्हणाले, धोंडोपंत, आय टेल यू दिस ऑफिस ऑफ द डॉक्टर. हे जरा कुशाभाऊंचं स्पेशल इंग्लिश आहे. ऑफिसचा डॉक्टर म्हणजे ऑफिस ऑफ द डॉक्टर. तर दिस ऑफिस ऑफ द डॉक्टर इज म्हणजे एक नंबरचा फूल, आय टेल यू. दॅट इज टू सो ए डॉंकी. त्यापेक्षा यू गो टू द फॅमिली ऑफ माय डॉक्टर. मग कुशाभाऊनी मला खेचून त्यांच्या फॅमिली डॉक्टरपाशी नेलं. तर तो म्हणाला लो ब्लड प्रेशर. म्हणजे कुलाब्याचा डॉक्टर म्हणतो हाय ब्लड प्रेशर, हा म्हणतो लो ब्लड प्रेशर. हे म्हणजे हवामान वृत्तासारखं झालं. कुलाबा ऑब्झर्वेटरी म्हणते आकाश ढगाळ व अधूनमधून पावसाच्या सरी, आणि सांताक्रूज म्हणतं की आकाश निरभ्र. आता ही गोष्ट मी कायकिणी गोपाळरावला एक आपलं विनोद म्हणून सांगितले. तर लगेच मला म्हणा, नाही हां तसं नाही हां, तुम्ही असं करा, सेंटाक्रूजला आमच्या गुरुदेवांच्याकडे चला. हो बघा तुम्ही, तुम्हाला हाय म्हणून नाही, लो म्हणून नाही, प्रेशर नाही, ब्लड नाही, काय राहणार नाही. शेवटी हाय म्हणून नाही आणि लो म्हणून नाही, ह्या कायकिणी गोपाळरावच्या प्रेशरमुळे मी त्या गुरुदेवाकडे जायला तयार झालो. हे बघा, पांढरे व्हाईट कपडे घालून या हां. आणि कायकिणी गोपाळरावनी पांढरे म्हणजे काय जणू काय मला कळणारच नाही अशा थाटात एक पांढरा फुलस्केप साईजचा कागद माझ्या पुढे नाचवला. आता आम्ही काय कधी पांढरे स्वच्छ कपडे घातले नाहीत काय रे कायकिणा असं म्हणणार होतो. पण कायकिणी गोपाळराव म्हणजे एकदम मऊ माणूस हो. चपराशाला सुद्धा दोन्ही हात जोडून नमस्कार करतो. पण प्रत्यक्षात मात्र पांढऱ्या कपड्याचा शोध हा ईश्वराच्या शोधा इतकाच मला अवघड गेला, कारण आमचं सगळं मळखाव डिपार्टमेंट ना. शेवटी गोठोसकर दादांचा पांढरा डगला आणि कुशाभाऊ गोळवण्याचं परीट घडीचं धोतर आणि आमच्या हापिसातला मगनलाल मेथा शिक्कानगरमध्ये राहतो त्याची गांधी टोपी, अशा 4 घरच्या 4 पांढऱ्या वस्तू मिळवल्या आणि हे सगळं अंगावर चढून एकदाचा बाहेर पडलो. तिकडे ताळमक्कीवाडीतल्या आपल्या बिराडात कायकिणी गोपाळराव माझी वाटच बघत होते. तिथे बघतो तर आमच्या हापिसातली केशर मडगावकर आणि आप्पा भिंगारड्या. ह्या आप्पा भिंगारड्याला इतक्या पांढऱ्या स्वच्छ पोशाखात पाहून मी त्याची 17 वर्षाची ओळख विसरलो. आणि केशर मडगावकरनी तर पांढऱ्या व्हाईटपणाची कमाल केली होती. फक्त केस आणि वर्ण याखेरीज बाकी सगळं पांढरं सफेद. 5-10 वर्षातून एकदा चुना मारल्यानंतर आमची चाळ अशीच दिसते. वा 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 केशरबाई, तुम्हालाही आहे वाटतं अध्यात्माचं. काय सांगू मिस्टर जोशी, शेवटी न स्पिरिच्युअल हाच न मार्ग खरा. शेवटी म्हणजे मला कळलं की हिचं मधु खारकरचं काय ते बी नसलं. आणि आप्पा तुम्ही त्याला आम्ही म्हणजे काय, आमच्या घरी उजव्या सोंडेचा गणपती आहे माहिती आहे. हातरुमालाची सुरळी करून नाकात घालणारा आप्पा भिंगारड्या स्वतःच उजव्या सोंडेच्या गणपतीसारखा दिसत होता. संध्याकाळी 5च्या सुमारला आमची दिंडी जुहूला जाऊन पोहोचली. माडाच्या राईतल्या एका राजवाड्यासारख्या बंगल्यात आम्हाला कायकिणी गोपाळराव घेऊन गेले आणि म्हणाले चप्पल ठेवा इकडे. चप्पल म्हटल्यावर मी लगेच खिशातून पिशवी काढली. सार्वजनिक ठिकाणी जाताना चप्पल असेल तर खिशात पिशवी बाळगलीच पाहिजे, हा धडा लहानपणी आमच्या बाबांनी आम्हाला दिला होता. मी चपला पिशवीत कोंबायला लागल्याबरोबर कायकिणी गोपाळराव म्हणाले, हे तुमचं सँडल सेफ आहे हो इथे. आता माझ्या तसल्या त्या चपलानं सँडल म्हणणं म्हणजे हवालदाराला पोलीस कमिशनर म्हणण्यासारखं होतं. तिथले ते चकचकीत पंप शू, जरीचं नक्षीकाम केलेले ते चढा बूट, उंच ताचेचे बूट, ह्या सगळ्यातून माझी चप्पल चोरणारा चोर म्हणजे एखाद्या बँकेवरती धाडशी दरोडा घालून तिथून पट्टेवाल्याची फक्त टोपी चोरणाऱ्यातल्या वंशाचा असा. मी माझ्या खेटरांना त्या श्रीमंत मित्रमंडळींच्या ताब्यात सोडून कायकिणी गोपाळरावांच्या मागून निर्धास्त होऊन निघालो. जिन्ह्यातल्या ते वीतभर गालिच्यामुळे माझ्या पायांना गुदगुल्या व्हायला लागल्या. कायकिणी गोपाळरावांचं हे अध्यात्म म्हणजे भलतंच गुबगुबीत गुलगुलीत निघालं. अध्यात्म म्हणजे नदीच्या टापलेल्या वाळवंटात एका पायावर उभे राहणे, वायुभक्षण, अंगाला राख फासणे वगैरे भानगडी असाव्यात अशी माझी आपली समजूत होती. आमच्या लहानपणी अध्यात्म म्हणजे भलतंच खडतर होतं. आता हे खरं आहे, कोकणातल्या कडमड्यातलं अध्यात्म काय आणि मुंबईच्या जुहूवरचं अध्यात्म काय फरक असायचाच हो. अहो, आमच्या शंकरेची मुंज आणि चाळीच्या मालकाच्या मुलाची मुंज मुंजच असली तरी मालकाच्या मुलाला भिक्षावळीत 600-500 रुपये एखादी हिऱ्याची अंगठी वगैरे पडायची. आमच्या शंकरला म्हणजे टोटल 10 रुपये आणि वर फार तर साने गुरुजींची 1-2 पुस्तकं एवढं. कायकिणी गोपाळरावांनी आमची मिरवणूक वरच्या मजल्यावर नेली. समोरून माझ्यासारखा पांढरा डगला, गांधी टोपी, पांढरं स्वच्छ धोतर वगैरे घालून येणारा एक माणूस दिसला. मी थबकल्यावर तोही थबकला. ओळखीचा असा म्हणून नमस्कार केला, त्यानेही केला. बघतो तो भिंतभर आरसा. एवढा मोठा आरसा माझ्या आयुष्यात मी प्रथमच पाहत होतो. आमच्या घरच्या आरशामध्ये दाढी करताना माझे दोन्ही गाल कधी एकदम दिसलेले नाही. पारा उडाला हे कारण, आणि जिथे आहे तिथे कुंकवाची बोटं पुसून ठेवले, त्यामुळे दाढी करताना सारखं ब्लेड लागल्यासारखंच वाटत असतं. पण हा आरसा म्हणजे भलताच होता. तेवढ्यात आमच्या अंगावरून एक सिनेमा नटीसारखी बाई अशी गेली.
आप्पा भिंगारड्यांनी आपली मान बाटलीच्या बुचासारखी फिरवून तिचं अष्टांगाने दर्शन घेतलं. मला तिच्या त्या अत्तराच्या घमघमाटामुळे पुन्हा एकदम हाय का लो कुठलं तरी एक ब्लड प्रेशर सुरू झालं. सुवर्णा कपूर, केशर मडगावकर म्हणाली. कोण सुवर्णा कपूर? अहो पोलीस की बेटीतली. कुठल्या बोटीतली? बोटीतली नाही हो, पोलीस की बेटीतली. बरं निदान तुम्ही कत्तलखाना पाहिलाय? अहो कडमड्याचे जोशी आम्ही कत्तलखाना कशाला मरायला बघणार? अहो सिनेमा आहे, ती नटी आहे सुवर्णा कपूर. असू दे, सिनेमा आहे नटी आहे असं म्हणायला काय झालं? असेल बिचारी भाविक एखादी. तेवढ्यात कायकिनी गोपाळरावांनी आम्हाला पुढे पुढे ढकलेत एका प्रशस्त दिवाणखान्यात नेलं. काय छान दिवाणखाना होता, प्रशस्त अगदी. 200-250 पान अगदी सहज उठलं असतं. वा, पांढरी शुभ्र बैठक घातली होती, मेणबत्त्या वगैरे लावल्या होत्या. आज 5-50 माणसं आधीच आलेली होती. आमचा आप्पा भिंगारड्या आपल्या स्वतःच्या बापाच्या मालकीचा वाडा असल्यासारखा तडक जाऊन एका लोडाला टेकून बसला. त्याच्या डोक्यामागे एक मेणबत्ती आली होती, त्यामुळे तो एकदम ख्रिस्त, झरतृष्ट, गुरु नानक यांच्यासारखाच प्रकाशाचं वर्तुळ असतं तसा दिसायला लागला आध्यात्मिक. कायकिनी गोपाळराव मात्र सरळ पुढे गेले आणि मध्यभागी ठेवलेल्या एका रिकाम्या आसनावर त्यांनी डोकं ठेवलं. आमचे वडील नेहमी म्हणत, बेमट्या, 4 माणसे वागतात तसे वागावे. अरे होळी पेटल्यानंतर बोंबलावयास लाजणे हा पुरुषार्थ नव्हे. कोर्टात भांडण आणि तीर्थात मुंडण न लाजता करावे. काय? मी तीर्थरूपांना स्मरून त्या रिकाम्या आसनावरच काय पण आजूबाजूच्या 1-2 रिकाम्या खुर्च्यावरही डोकं ठेवलं. माझी श्रद्धा बघून की काय कोण जाणे, तिथे माझा भाव एकदम वधारला आणि एक ग्रस्त म्हणाले, आहो सेठ बेसो. सेठ? हां, गोठोसकर दादांचा पांढरा डगला, गांधी टोपी असल्या वेशामुळे मी त्यांना शेअर बाजारातला शेठ वाटलो. मी आपलं गपचूप बसलो. त्या दिवाणखान्यामध्ये बायकांची आणि पुरुषांची निराळी पंगत नव्हती. त्यामुळे माझ्या शेजारी एक गोरीपान तरुणी आणि तिच्या पलीकडे जणू काय आपण तिची धाकटी बहीण आहोत असा लढीवाळपणा करत बसलेली तिची आई हे होते. पूर्वीच्या अध्यात्मामध्ये बायका अलाउड नव्हत्या. विश्वामित्र वगैरे मंडळींनी 1000-2000 वर्ष तप केलं की मग मेनका, तिलोत्तमा वगैरे बायकांची तपोभंग करण्याच्या कामावर अपॉइंटमेंट व्हायची. आणि इथे आमच्या आध्यात्मिक तपाच्या पहिल्या दिवशी ही सुंदर तरुणी मोगरीचा गजरा बिजरा घालून आणि अंगाला कसले तरी जीव घेणं अत्तर लावून मला जवळजवळ खेटून बसली होती. हे म्हणजे काय? आमच्या आध्यात्मिक बिगारीहत्येच देवानी आम्हाला एमएचा प्रश्न टाकला होता. म्हणजे तपश्चर्याच्या आधीच अप्सरा, हे म्हणजे मरायच्या आधीच म्युन्सिपाल्टीचा पास. बरं, माझ्या शेजारचे ते आध्यात्मिक व्यापारी टाटा डिफर, शेअर कॅपिटल, तेजी मंदी असलीच भाषा करत होते. त्यांच्या तोंडून 2-3 लाख रुपये वगैरे शब्द सहज बाहेर पडत असत. तात्पर्य, मी आपला उजव्या बाजूला सौंदर्य आणि डाव्या बाजूला संपत्ती ह्याच्यामध्ये अंग चोरून बसलो होतो. तेवढ्यात तो शेजारचा शेठ मला म्हणाला, केम शेठ, શું બિઝનેસ છે? छे छे छे, બિઝનેસ નથી છે. हां, छे छे, बेन्सन जॉन्सन कंपनी सर्व्हिस છે. सर्व्हिस म्हटल्याबरोबर त्याने ओळखलं की शेठियाचा कोट पांघरलेला हा घाटी आहे आणि एकदम मराठीत सुरुवात केली. मग काय आपण इकडे दरवक्ती येते काय? छे हो, आजच आलो. असं असं आपण दरवक्ती ये. हां, हे गुरुदेव आहे नी, हे एकदम लय पॉवरफुल आहे. अरे इंग्लिश तर एटला हाय क्लास बोलते की इंग्लिश माणूस पण नाही बोलू शकत. एकदम हाय क्लास. असा वाटते की जसा मॅड इन इंग्लंड. केम गोर्धनबाय? म्हटलं गोर्धन म्हणे चॉक्कस असं म्हटलं. अरे हे गुरुदेव आहे नी, ते म्हणजे एकदम ऑरिजिनल आहे. काय ऑरिजिनल, इमिटेशन नाही. अरे ते हिमालयमध्ये एक टांग उपर करून तपचर्या लावला होता. इतका उंच की तुझा शेर्पा तेणसिंग पण नाही जाऊ शकत, इतका उंचवरती हिमालयमध्ये. साला समजा बरफ. काय खाणं नाही नि पिणं नाही, फक्त दूध पिऊन राहत होते. दूध, हां, खाली दूध, मिलक. आजूबाजूला बर्फ होतच. मी मनात म्हटलं मधून दूध कोल्ड्रिंकही पित असतील. अरे पण हे सांग नी, हे दूध त्याला तिथे कोण आणून देत असेल? भैया. अरे तेनसिंग पण चढू नाही शकत, एवढे उंचावर भैया जाईल तो भैयाचा सुपडा साफ नाही होईल. हा, अरे ते जंगलमध्ये वाघची बायडी येत होता. तुमची घाटी भाषामध्ये काय म्हणते त्याला? कोणाला? वाघची बायडी. हां, वाईफ. अरे वाईफ नाही, अरे ते वाघ असते ना त्याची बायडी. हां, मिसेस वाघ. अरे ते वाघ नाही, खरा पट्टावाला वाघ. सर्कसमध्ये राहते ते, कवा जंगलमध्ये पण असते. हां, टायगर. हा, त्याची बायडी. बापरे, म्हणजे वाघीण. हे हा, ते वाघीण होती ना, ते पोते तिथे गुरुदेवला दूध देत होती. बापरे, वाघिणीचं दूध म्हणजे कमाल झाली. मग
ते गुरुदेव आहे ते काय आरे मिल्क कॉलोनीचा बाटलीमधला टॉन मिल्क पिऊन टप होते काय? अरे ते ऋषिकेश आहे ना, ऋषिकेश, तिथे गुरुदेवचा आश्रम आहे. तिथे समजा हिमालयाचा शिनेरी समजा आहे. तिथे एक टांग उपर करून गुरुदेव तप करते ने एक टांग उपर करून वाघीण त्याला दूध देते, असा फोटो आहे. आता आता टेन्सिंग सुद्धा चढू शकत नाही. इतक्या उंचावर या वाघिणीचा फोटो काढायला कुठला फोटोग्राफर गेला कोण? मी म्हटलं असेल एखादा आध्यात्मिक फोटोग्राफर, आपल्याला काय कळते. अरे गुरुदेवचा भगत लोक आहे नी, ते अमेरिकामध्ये पण आहे. अहो गुरुदेवांना बरं का साहेब सगळे सारखे. हे कोण बोलिले बोला म्हणून मागे पाहिलं तर एक म्हातारे ग्रस्त पुढे आले. आता त्यांनी माझा ताबा घेतला. बरं का साहेब, गुरुदेव हिमालयातच काय पण आल्प्समध्ये सुद्धा तपश्चर्या करत होते. तिथेच त्यांना मैयादेवी भेटल्या. ह्या मैयादेवी कोण? ह्या म्हणजे साक्षात आदिमाया. मूलच्या जर्मन आहेत त्या, मिस मार्गारेट उंटर डंकन नावाच्या. पण सगळेजण त्यांना मैयादेवीच म्हणतात. पण का हो, दिसतील का आम्हाला असत्या? नाही, आज नाही तुम्हाला त्यांचं दर्शन घडणार. त्या आजारी आहेत, काखमांजऱ्या झाल्या आहेत त्यांना. काय मला झालं होतं काखमांजऱ्या? म्हणजे काखेत 7-8 फुले येतात ते ना. आमचं ठीक आहे, पण आदिमायेला काखमांजऱ्या? अहो हीच तर लीला आहे. गुरुदेवांना एकदा कुत्र न चावता हायड्रोफोबिया झाला होता. हायड्रोफोबिया, कुत्र न चावता. भक्तांचे रोग हे लोक आपल्या अंगावर घेतात. माझं लो ब्लड प्रेशर आणि हाय ब्लड प्रेशर हे गुरुदेव आणि मैयादेवी आपसा जरा समजुतीने वाटून घेतील तर काय मजा येईल, असा एक स्वार्थी विचार माझ्या मनात येऊन गेला. साहेब, तुम्ही गुरुदेवांचं इन ट्यून विथ द ट्यून वाचलंय का नाही? काय इन ट्यून विथ द ट्यून म्हणजे साहेब, ह्या सगळ्या युनिव्हर्सल केऑसमधून एक कॉस्मॉस निर्माण होताना. काय निर्माण होताना? कॉस्मॉस. कॉस्मॉस कॉस्मॉस हा 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 कॉस्मॉस. खरं तर कॉस्मॉस ही काय भानगड आहे मला अजिबात कळली नव्हती. आमच्यासारख्या बिगर आध्यात्मिक जणांना किसमिस माहिती हो, पण हा कॉस्मॉस कुठला? पण मी हा कॉस्मॉस शब्द दिवसातून 100 वेळा वापरल्याच्या आयटीत म्हणाला, हा 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 कॉस्मॉस होय असं सांगा. होय साहेब, पण सुप्रा कॉन्शियसच्या पातळीवरून ऑकल्ट एक्सपिरियन्सेस घेताना बरं का साहेब, नाही पण तुम्ही एकदा इन ट्यून विथ द ट्यून वाचाच. 5 रुपये किंमत आहे. अहो तुम्ही वाचलंय का? वाचलंय. काय सांगू साहेब, मीच लिहिलंय. गुरुदेव स्वप्नात आले आणि म्हणाले लिहून टाकलं. इतक्यात एक म्हातारासा मद्रासीग्रस्त उभा राहिला आणि म्हणाला, सायलेन्स. हे कोण हो? प्रोफेसर कुंभकोणम. गुरुदेवांच्या मागून स्वतः गुरुदेव व्हायची इच्छा आहे त्यांची. अहो बोगस माणूस हो, पण गुरुदेवांचा गाववाला आहे. सगळीकडे वशिलेबाजी आहे साहेब. अध्यात्मात वशिलेबाजी असते ठाऊक नव्हतं मला. तेवढ्यात त्या प्रोफेसर कुंभकोणमनी सुरुवात केली. ब्रदर्स अँड सिस्टर्स, आवर मोस्ट रेव्हरंड गुरुदेवा हॅज ऑर्डर्ड मी टू स्टार्ट द प्रेयर टुडे. बट बिफोर आय डू दॅट देर विल बी कंप्लीट सायलेन्स फॉर 1 minute when you will all do the dhyanam of our most reverend Gurudeva. मग सगळी माणसं डोळे मिटून गप्प बसली. मी हळूच डोळे उघडून पाहिलं तर प्रोफेसर कुंभकोणम चोरून माझ्या शेजारच्या तरुणीकडे पाहत होता. मी म्हटलं आध्यात्मिक पातळीवरून पाहत असेल मरे ना. पण ते मिनिट संपेना. आता मला नेहमी प्रश्न असतो की डोळे मिटून जर मिनिट भर उभं राहायचं तर घड्याळात मिनिट झालेलं पाहणार कोण? दुखवट्याच्या ठरावाच्या वेळेला असाच त्रास होतो मला. तर अशा वेळी हसू येईल असं वाटतं. मागे एकदा कोणीतरी गव्हर्नर मेला होता. त्यावेळेला आमच्या बेन्सन जॉन्सन कंपनीतला स्टाफ असाच मिनिटभर उभा होता. आमच्या आप्पा प्रधानाला वाटलं मिनिट झालं आणि मध्येच म्हणाला, धोंडपंत नाव काय रे ते गव्हर्नर मेले त्याचं? फू करून हसले सगळेजण. हे आध्यात्मिक मिनिट संपत नव्हतं. इतक्यात ठोय चिक आप्पा भिंगारड्या. गेली 16 वर्ष आमच्या हापिसात त्याची पेटंट शिंक चालू आहे. भिंगारड्याच्या त्या भयाकारी शिंकेमुळे साऱ्या भक्त मंडळींचे डोळे खाडकन उघडले. पण भिंगारड्याला त्याचं काही नव्हतं. बाजूच्या एका पारशिणीच्या गोऱ्या पान उघड्या पाठीकडे बघण्यामध्ये तो दंग होता. त्या पारशिणीच्या शेजारी भिंगारड्या म्हणजे कोबीच्या शेजारी सुरणाचा गड्डा ठेवल्यासारखा दिसत होता. तेवढ्यात प्रोफेसर कुंभकोणमने आपली प्रेयर म्हणायला सुरुवात केली. ह्या प्रोफेसर कुंभकोणमचा आवाज काय सांगावा. वा वा वा.
आपल्या आवडत्या म्हशीपासून 5-6 वर्ष ताटातूट झालेला रेडा जितक्या गोड आवाजात रेकेल तसा तो कुंभकोणम गात होता. वातापे गणपती भजे वातापे परामा परामा आणि एकदम बनियनमध्ये ढेकून गेल्यासारखं दरी सा द प गद प गरी गरी सा सरी ग ग ग ग गद प ग गद प. अरे आणि ती एकदा तर त्याची प्रेयर संपली. कुंभकोणम नंतर एक 200-250 पाऊंडाचा ऐवज पैरणीच्या खिशात धोतर घालून उठला. ह्या एवढ्या अजस्त्र देहाचं नाव म्हणजे सुकुमार बॅनर्जी. हा असला सुकुमार. आम्ही धोंडो भिकाजी जोशी बरे. ह्या सुकुमारनी बंगालीतच बोलायला सुरुवात केली. बंगाली भाषा इतकी सोपी असेल याची मला कल्पनाच नव्हती. आपण लहान मुलांशी जे मराठी बोलतो त्याला बंगाली म्हणतात मला माहितीच नाही. का का काय झालं माझ्या सोन्याला, असं कसं झालं, ते कोणी काय कर, कुठे गेलास तू, कुठे काय कसं, ते म्हटलं की बंगाली ह्याला आहे काय त्याच्या. आणि त्यांनी सुद्धा पुन्हा एकदा रेखून गायला सुरुवात केली. एकदा विचार नका. আমার জীবন ও রসগুলো আমি মিষ্টি খাবো. तो या सुरात किती वेळ ओळत राहिला असता देव जाणे. तेवढ्यात कोणीतरी शंख फुंकला. पडदा बाजूला झाला आणि हातात एक मोरपिसांचा पंखा घेऊन सुवर्णा कपूर आली. तिच्या मागून सौभद्रातल्या नारायण नारायण म्हणणाऱ्या अर्जुनासारखा दिसणारा एक ग्रस्त तो आला पुढे. हेच ते गुरुदेव. सगळ्यांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. माझ्या शेजारची ती सुगंधी तरुणी आणि तिची आई ह्या म्हणे कुठल्या तरी संस्थानाच्या माजी राणीसाहेब आणि राजकन्या होत्या. राणीसाहेब तिथे गुरुदेवांना कोणीतरी चंद्रशेखर आजारी आहे म्हणून सांगत होत्या. मला कोण चंद्रशेखर ते कळेना. पण पुढे त्या बाई म्हणाल्या की त्याच्या शेपटीला फोड आलेत. असं म्हटल्याबरोबर राणीसाहेबांनी लक्षात आलं की चंद्रशेखर हे राजघराण्यातले कुत्रे आहेत व त्यांच्या शेपटीवरती जे ते काळाचे ठाई फोड आलेले आहेत. आता माझ्या पुढे प्रश्न आला की शेपटीवरचं हे दुखणं गुरुदेव आपल्या अंगावर कुठे शिकणार. मी प्रदक्षिणेचं निमित्त करून इकडून तिकडून भटकून जरा इकडून जा मागून जा इकडून जा तिकडून जा करत गुरुदेवांच्या मागल्या बाजूला असलं काहीतरी एक्सटेन्शन आहे की काय ते पाहून घेतलं. काही नव्हतं. कुंभकोणम तिकडे चिमट्याने नोटा उचलून मखमाली पेटीत टाकत होता. पैशाला हात लावत नव्हता. चिमट्याने उचलत. राणीसाहेबांनी चक्क 100ची नोट टाकली. लाजेकाजेस तो मी देखील खिशात हात घातला. बघतो तर 10ची नोट. मी थक्क झालो. हिनी येताना मोजून 3 रुपये टिकवले होते माझ्या हातात. त्यातले पुन्हा आगगाडी आणि बसच्या तिकिटाला काही गेले होते. मग हे 10 रुपये कुठले आले. गुरुदेव काय चमत्कार. असं म्हणून मी गुरुदेवांचे पाय धरणार इतक्यात मला आठवलं की तो डगला गोठोसकर दादांचा होता. आणि त्या सज्जन माणसाने खिशात हात न घालता मला तो तसाच दिला होता. मी आपला उगीच त्या गडबडीत लुडबुड लुडबुड इकडे तिकडे करून जागेवर येऊन ध्यानस्थ बसलो. काही वेळाने स्थिरस्थावर झाली आणि गुरुदेवांनी एकदम आत श्वास ओढला आणि म्हणाले हू आर यू. मला वाटलं मलाच विचारते. मी आपला सर माय नेम इज वगैरे वाक्य जुळवायला लागलो तर पुन्हा म्हणाले हू आर यू. आली पंचायत. ह्या जुहूच्या बंगल्यातला अध्यात्म इंग्लिशमध्ये. माझी आपली एक धारणा आहे बरं का की आमच्या हिंदू देवदेवतांना सगळ्या भारतीय भाषा कळत असतील. संस्कृत ही तर देवाधिकांची मदर टंगच आहे. पण त्यांना इंग्लिश कळत असेल याच्यावरती काय माझा विश्वास बसत नाही. उद्या गणपतीच्या देवळात जाऊन मी जर गणपतीला म्हटलं हॅलो गणपती हाव आर यू तर तो आपल्या सोंडेनी माझी मुंडीच मुरगाळत नाही. पण उद्या पुण्याचा गणपती जर आमच्याशी बोलायला लागला तर तो नक्की म्हणणार वा 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 धोंडोपंत मोदक मात्र फक्कड होते हो. हां आता पुढल्या वर्षी याल तेव्हा उकडीच्या मोदकाबरोबर चांगलं रवाळ घरचं साजूक तूप असू द्या. आला काय लक्षात. तिकडे पंढरपूरचा विठोबा बोलायला लागला तर म्हणणार का जशुबा वारीबिरी ठीक झाली ना. हां बडव्यानी त्रास वगैरे नाही ना दिला. हां हो आता बडवे नाही त्रास देणार. आता कारभार शासकीय आहे तेव्हा त्रास द्यायचा अधिकार. असो मी आपला कटेवरी हात विटेवरी उभा काय. इकडे आमची कोल्हापूरची अंबाबाई म्हणणार का आलाय सा समधी बरी आहेत ना. मोहरल्या टायमाला वहिनी साळसनी सुद्धा घेऊन या लेकरसनी घेऊन या. आणि चला फुटाचा त्या बायांचं लई रेटा लागलाय बघा मागं. अगं बायानो जरा शिस्तीनं घ्या की लाईनीत. उगाच कशापैकी कला करताय. जरा गप राहा की. असं चालणार हो. आणि इकडे हे इंग्लिशमध्ये हू आर यू हू इज ही हू एम आय हू इज ही म्हणून त्याने वर पाहिलं मी वर पाहिलं. वर काहीच नव्हतं.
हु इज ही. लहानपणी आम्हाला मॅकमिलनच्या प्रायमरमध्ये होतं, ही इज अ बॉय, शी इज अ गर्ल, इट इज अ कॅट, दॅट इज अ रॅट. असला धडा होतो. गुरुदेव त्याच चालीवर म्हणायचे, हु आर यू, हु इज ही. मग त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात केली. ही इज द यू इन द आय ऑफ द यू, इन विच यू ऑफ द यू अँड आय इन द यू आर यू इन द यू. माझी दोन्ही ब्लड प्रेशर एकदम सुरू झाली. आणि माझ्या बाजूचा गोवर्धन बाई म्हणतो, साला तू इंग्लिश बोलेस ना, फाईन. काही वेळाने मला तर ते गुरुदेव यू 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 करत सगळ्यांच्या गळ्यात साखळ्या घालून चंद्रशेखर सगळ्यांचा करतायत, यू 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 असंच वाटायला लागलं. त्यातून तो उदबत्त्यांचा सुगंध, राजकन्येच्या दिशेने येणारा मोगरीच्या फुलांचा वास, आणि मग ते गुरुदेवांचं अँड इन द रेल्म ऑफ द ट्रुथ बियॉन्ड द बियॉन्ड इन द इटर्नल इन द ब्लिस ऑफ द सॉलिट्यूड इन द सुप्रा कॉन्शियस वगैरे. याच्यामुळे काय झालं कोणाला ठाऊक. काही वेळाने मला कोणीतरी धक्का मारतोय असं वाटायला लागलं. तर कायकिणी गोपाळराव मला जागं करत होते. सगळा हॉल रिकामा झाला होता. यू आर व्हेरी फॉर्च्युनेट हा धोंडोपंत, यू आर व्हेरी फॉर्च्युनेट. काय अहो, असली समाधी लागायची म्हणजे तुमची पूर्वपुण्य ही ग्रेट असली पाहिजे. आता ही असली समाधी मला आज तागायत ताकभात उरकून हात धुवेपर्यंत लागत आलेली आहे. हे त्याला कशाला सांगा. निमूटपणाने बाहेर आलो. बाकीच्या सगळ्या मखमली चपला, बूट वगैरे केव्हाच गेली होती. माझ्या फाटक्या चपला तिथे केविल वाणीपणाने माझ्याकडे पाहत पडलेल्या होत्या. त्या बिचाऱ्यांना पोटासाठी तोडवायची वाट ठाऊक, ही अध्यात्माची वाट अगदीच नवी होती. दुसऱ्या दिवशी मी गोठोसकर दादांचा कोट आणि त्यांचे 10 रुपये इमानाने नेऊन परत दिले. अहो, दुसऱ्याचे पैसे बसल्या ठिकाणी खायला मी गुरुदेव थोडाच होतो. गोठोसकर दादा म्हणाले, हां काय धोंडोपंत, काय म्हणाले गुरुदेव. बरं का गोठोसकर दादा, ते म्हणाले की आय एम द ही इन द यू ऑफ द आय इन द यू अँड यू इन द यू. आज सकाळीच काय हो. अहो खरंच, अहो खरंच काय यू इन द यू काय. अहो म्हणजे काय, म्हणजे सांगू का, म्हणजे आमचे बाबा म्हणत असत, बेमट्या, ब्रह्मदेवान एवढी सृष्टी घडवली आपली चारी टाळकी वापरून, पण त्याचा आवडता प्राणी गाढव, म्हणून मनुष्य प्राण्यात देखील त्याने गाढवाचा अंश सढळ हाताने घातलाय. जगात कुंभार थोडे आणि गाढवे फार, तस्मात कुंभार हो गाढवास तोटा नाही. काय समजलास बेमट्या.